आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी या शहरात नवीन आहे, जॉब शोधतेय. खरं तर आज माझा इंटरव्ह्यू होता. आई शपथ, माझा इंटरव्ह्यूचा तर टाइम निघून गेला. आमच्यामुळे झालं नाही, सो सॉरी. अगं काकू, अहो असं काय करताय? तुमचा यात काहीही दोष नाहीये. खरं तर माझंच नशीब वाकडे. काहीतरी चांगलं अगदी काठावर येतं आणि वारच फिरतं. अगं असं नाही बोलू. जगात सगळ्यांना सुख असतं का? प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी दुःख येतच की. पण त्याचबरोबर देव सुखाचं मापही पदरात टाकत असतो त्याच्या. सगळं ठीक होईल, नको काळजी करूस. मला सांग, तुझे आई वडील कुठे असतात? काकू, मला आई बाबा नाहीये. पण तुम्हाला माहितीये, माझे आई बाबा तुमच्यासारखेच प्रेमळ होते. फार गरीब होते बर का ते, पण त्यांनी मला शिकवायचं काही थांबवलं नाही. शिकवत राहिले मला. काकू, तुम्हाला सांगते, परीक्षेत खूप चांगले मार्क्स आले म्हणून मी खूप खूप खुश होते. म्हणलं आई बाबांना जाऊन बातमी द्यावी, ही काहीतरी गोडधोड घेऊन जावं घरी, म्हणून पेढे घेऊन गेले. तर काय बघते मी? काकू, माझ्या आई बाबांनी आत्महत्या केली हो गरीबीला कंटाळून. शांत हो. आरू, बाळा जा कपडे बदलून घे. जा. एक विचारू, तू सध्या कुठे राहतेस? म्हणजे तू नवीन आहेस म्हणालीस म्हणून विचारते. हो, समजलं ते मला. मी आता सध्या एका हॉटेलच्या छोट्याशा रूम मध्येच राहते. या अपेक्षेने की कधी नोकरी मिळाली की मग एखादं पीजी वगैरे रूम वगैरे बघेन आणि मग तिकडे शिफ्ट होईन. पण म्हटलं ना, आता जॉब नाहीये. आणि खरंच माझं नशीब वाकडं आहे. असं नाही बोलू ग सारखं. अगं, देव चांगल्या माणसांच्या पाठीशी असतो. खरंच नाही अ काकू, देव नाहीये माझ्या पाठीशी. असो, बरं मी निघू का आता? हा, मी निघते. मला थोडी मदत करा. हळू. अगं, अशा अवस्थेत खरंच कुठे जाणार तू? काकू, कुठे म्हणजे हॉटेलवरती. जोपर्यंत स्वस्तातला एखादं पीजी किंवा रूम मिळत नाही तोपर्यंत हॉटेलवरतीच. आणि जॉब मिळाला तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा गावी. सायली, वडिलकीच्या नात्याने एक सल्ला देऊ, ऐकशील? हे बघ, तुझी कुठेही दुसरीकडे चांगली राहायची सोय होत नाहीये आणि जोपर्यंत मुळात तू बरी होत नाहीयेस तोपर्यंत प्लीज आमच्याकडे राहा ना. तुला एकदा बरं वाटायला लागलं, तुझी राहायची सोय झाली की जा तू मग. ग्रेट वर्क सिया, पहिला टप्पा पार केलास. काय ग, कसला विचार करतेस? काकू, नको ना, प्लीज प्लीज माझा ऐका. मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. मी निघते आता, फार वेळ झालाय. हळू जा, सावकाश जा. हा. हळू, सावकाश.
सॉरी हळू तुम्ही ठीक आहात? हा, तुम्ही या, तुम्ही इथे बसा आधी. नाही मी ठीक आहे, मी ठीक आहे. तुम्ही आई ह्या कोण? मी सायली देशमुख. सायली. तुम्हाला असं हाताला वगैरे लागले, तुम्ही इथे? धनंजय, तिनं आमचा जीव वाचवला आज, तेव्हा दुखापत झाली तिला. वाचवताना एक मिनिट, काय झालंय? हे बघा, तुम्ही चिडणार नसाल तर सांगेन मी तुम्हाला. आई काय झालंय? नाही, झालं असं की मी आरोहलाबीन मार्केटला गेले होते आणि येताना आम्हाला रिक्षा मिळाला आणि ते आणि तेव्हा ही देवासारखी धावून आली. तिच्या हाताला त्यात झटापटीतच दुखापत झाली. नाही थांब सगळं. तुम्ही पण ना, हे तुम्ही सगळं मला आत्ता सांगताय? हॅलो पाटील, हे बघा, माझ्या घरच्यांवरती हल्ला झालाय. कोहिनूर नाका, हो तिथेच झालं. हे बघा, मी तुम्हाला त्यांची आयडेंटिफिकेशन क्ल्यू पाठवतो. मी विचारून सांगतो, पण तुम्ही आधी सगळीकडे नाकाबंदी करा. ओके, लगेच. आई तुम्ही पण ना. मिस सायली, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. नाही ठीक आहे, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाहीये. बरं मी येते, फार उशीर झालाय मला. हा, मी खरं तर हिला सांगते की जोपर्यंत तिला बरं वाटत नाही तोपर्यंत आमच्याकडे राहा म्हणून. आई अहो, पण त्यांचं कोणतरी तर हात असेलच ना? नाही, तिचं कोणी नाहीये ह्या शहरात. हो, म्हणजे आत्ताच तिनं मला असं सांगितलं की गावी कुठेतरी तिचे आई वडील होते आणि काही काळापूर्वी ते गेले आणि ती एकटीच राहते. ती नोकरी शोधायला ऍक्च्युली आता इथे आली होती आणि नोकरीच्या इंटरव्ह्यूला चालली ती, तेव्हा हा सगळा प्रकार घडला. कुठून आलात तुम्ही आणि कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय केलं जॉबसाठी? मी नगरवरून आली आहे. मी MK साळवी अँड सन्स मध्ये अप्लाय केला त्या इंटरव्ह्यू साठी. MK साळवी अँड सन्स, ओके. आणि तुम्ही कोणत्या हॉटेलला थांबलात? धनंजय,